श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत. ज्या गोष्टींची तू वाट पाहत आहेस तेच तुला मिळणार आहे. अगदी तुमच्या समोर ते येईल. आणि निराशा सोडा, आशा धरा, कारण मी तुमच्यासाठी जे काही कार्य करणार आहे ते लवकरच पडद्याआडून तुम्हाला स्पष्टपणे दिसणार आहे. तो सर्व काही पडदा तुमच्यापासून दूर केला जाईल आणि तुम्ही ते स्पष्टपणे स्वीकार कराल. देव म्हणतात, जेव्हा काही निवडल्या जाते ते तुमच्यासाठी असते, ते नवीन असते, ते सुखकर असते आणि ते तुम्हाला आशीर्वादाने भरण्यासाठी तुम्हाला प्राप्त होते. कधीही विसरू नका की देवाची मदत योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होते. ती वेळ अतिशय सुखाची, आनंदाची पर्वणी असते, कारण ती तुमच्यासाठी एक भेटवस्तू म्हणून, एक आनंदाचे क्षण म्हणून किंवा तुमच्यातील काही नकारात्मक दूर करण्यासाठी घडवले जाते. कधीकधी चुकीच्या काही गोष्टी तुमच्यासमोर आणल्या जातात किंवा त्या तुम्हाला दर्शवल्या जातात की हे सर्व चुकीचं आहे, त्या मार्गाने जाऊ नका, कारण अगदी योग्य मार्गावर तुम्ही पुढे जात असता आणि तुम्हाला वाईट दर्शवले जाते किंवा तुम्हाला मागे खेचण्यासाठी काही योजना तयार केल्या जातात आणि सांगितले जाते की तुम्ही हे निवडू नका किंवा तुम्ही हे करू नका, त्यामुळे तुम्ही मागे असाल. पण त्याच दिशेने तुम्ही प्रयत्न करत पुढे जाल तेव्हा मोठे यश तुम्ही प्राप्त करता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा. कोणी कितीही गंभीरपणे तुम्हाला सांगत असेल की ते करू नका, पण एकदा प्रयत्न करून पहा. तुम्ही त्या अंधकाराच्या शेवटच्या टप्प्यावर आहात. तो अंधकार तुमचं काहीही करू शकणार नाही, कारण देव तुमच्या सोबत आहे. त्या अंधारातून तुम्ही चालत जरी आहात तरी देव तुमच्या सोबत आहे. तुमची चिंता, तुमचे क्लेश हरण केल्या जात आहे. चिंता संपवण्यासाठी आजची वेळ योग्य आहे. म्हणून आजचा हा दिवस तुमच्यासाठी आहे. अचानक आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. तू आतून थकला असशील, घाबरला असशील, भय वाटत असेल, पण ते भय नष्ट होईल. तो अंधार नष्ट होईल आणि हळूहळू तुम्ही पुढे जाल, कारण मी तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्ही ते पाहाल जे तुम्हाला आवडते, जे तुम्हाला हवे आहे, जे आशीर्वादाच्या रूपात तुला प्राप्त होणार आहे. कधीही स्वतःला एकटा मानू नकोस, कारण तुझा देव भगवंत परमेश्वर तुझ्यासोबत आहे. तुझ्या विचारांमधली नकारात्मकता दूर कर, नष्ट कर, कारण मी पवित्र विचार त्यात भरतो, तुला आनंदित करतो आणि तुला उंचावण्यासाठी आज इथे उपस्थित आहे. बाळा, आज जे सांगतोय ते मनावर घे. तुझ्या आयुष्यातील काही गोष्टी नकळत परिवर्तित होणार आहेत. पहिली जी चिंता तुझ्या खूप काही काळापासून तुझ्या मागे आहे ती लवकरच दूर केल्या जाणार आहे. दुसरं म्हणजे ज्यांनी तुला चुकवलं, चुकीचं समजावलं किंवा चुकीची दिशा दाखवली आहे ते लोक तुझ्यापासून दूर केले जातील, कारण ते नियमित तुझा विश्वास हेरून तुझ्याजवळ चुकीच्या गोष्टी पसरवतात, तुला चुकीचे मार्ग दाखवतात. त्या लोकांना आता तुझ्याकडून दूर करण्यात येणार आहे. पुढील काळात तुला जे काही मिळणार आहे ते तुला मागायचीही आवश्यकता पडणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात तुला दिल्या जाणार आहे. तुमचे अनुभव आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. तुम्ही थकू नका, घाबरू नका आणि भयाने व्याप्त होऊ नका, कारण देव निरंतर तुमची काळजी घेतो. तो तुम्हाला उंचावतो, तुम्हाला मोठ्या भरारीसाठी, प्रयत्नांसाठी उभा करतो आणि तुम्हाला आशीर्वादाने भरतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्या नजरेसमोर आला आहे तर निराशा सोडा, आशा धरा, चिंता दूर होईल आणि तुमच्या मनातले भय कायमचे नाहीसे होईल. तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. सध्या जे काही घडत आहे त्यातील काही गोष्टी तुमच्यासाठी नकारात्मक वाटू शकतात किंवा तुम्हाला असे वाटते की मी जिथे असायला हवे तिथे आजपर्यंत पोहोचलेलो नाही. पण घाबरणे सोडा, कारण देव तुमचा हात धरून तुम्हाला त्या ठिकाणी नेत आहे जिथे तुमच्यासाठी आयुष्य बदलेल. आनंद आहे, परिवर्तन आहे जे तुमच्यासाठी योग्य आहे. त्या परिवर्तनासाठी तयार व्हा, सज्ज व्हा.
थकू नका आणि स्वतःला एकटे मानू नका, कारण देवाची साथ निरंतर त्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी देव तुमच्या सोबत असतील. देवावर विश्वास असल्यास, होय देवा, माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे, असे टाईप करा. अगदी कधी कधी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही आता हरणार आहात, तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही, पण अचानकपणे परिवर्तन घडेल, जे देवाकडून थेट स्वर्गातून आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही थक्क व्हाल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. हे सहज घडणार नाही, थोडे परिवर्तन होईल, थोडे कष्टही तुम्हाला सहन करावे लागतील आणि त्यानंतर हे सर्व काही घडत जाईल. तुम्ही तुमची जिद्द, तुमचे प्रामाणिक कष्ट सुरू ठेवा. प्रयत्नांती परमेश्वर तुम्हाला माहीत आहे. चिंता करणे सोडा. भय हे तुमच्या यशाचे शत्रू आहेत, म्हणून भय मनातून काढून टाका. जर यशाची प्राप्ती करायची आहे, पुढे जायचे आहे, तुमची परीक्षा सुरू आहे असे मानून प्रयत्न सुरूच ठेवा. तुम्ही यशस्वी नक्कीच होणार आहात. आर्थिक प्रश्न सोडवल्या जातील, कारण कधीकधी मोठे परिवर्तन घडवण्यासाठी काही गोष्टी तुमच्यापासून दूर नेल्या जातात. मग त्यातील काही नाते असोत, काही संबंध असोत किंवा काही अशा गोष्टी असोत ज्या तुमच्यापासून दूर केल्या जातात. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही तयार आहात तर ते दूर होईल आणि तुम्ही विजयासाठी तयार केल्या जाल. जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर बदल घडतील, परिवर्तन होईल आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल. संयम सोडू नका, धीर सोडू नका. जे काही मिळणार आहे ते योग्य वेळेवर येत राहील. देवाची मदत हवी असल्यास, होय देवा, मला तुमची मदत हवी आहे, असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा, जेव्हा परिवर्तन घडेल तेव्हा तुला काहीतरी दिसून येईल. जे चांगलं घडत आहे ते स्वीकार करत राहा, कारण ते आशीर्वादाच्या रूपात तुला मिळत आहे. कधी कधी लोक तुझ्या आजूबाजूला राहून तुझ्यासोबत ईर्ष्याभाव ठेवतील, द्वेष करू लागतील, काही चिंताजनक गोष्टी तुझ्या पुढे आणतील, पण त्यासाठी घाबरून जाणे सोड. या जगात खूप काही पसारा आहे, पण त्यातील तुम्हाला काय वेचायचे आहे, काय घ्यायचे आहे हे तुमच्या मनावर देखील आहे. चांगले निवडा, चांगले मित्र करा, चांगल्या गोष्टी करा, चांगले परिवर्तन करा आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी निरंतर सोबत घेऊन पुढे चालत राहा. शांतता पाळा. कधी कधी धैर्य सोडू नका, कारण धैर्याने तुम्ही खूप काही गोष्टी प्राप्त कराल. काही क्षण कठीण असतात, पण ते निरंतर नसतात. तर वेळ बदलत राहते, काळ बदलत राहतो. देवांचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही तुमच्या घरात आनंदी असावे, तुमच्या कुटुंबासोबत आनंदी असावे. तुमची इच्छा व्यक्त होत आहे. मला तुझ्या मनातले कळते. होय, तुला ते मिळेल, नक्कीच मिळेल. तुझ्या नात्यात ते प्रेम, आपुलकी आणि गोडव्याचे संबंध पुन्हा निर्माण होतील. काही कटुता दूर होईल, काही वादविवाद संपतील आणि तुम्ही स्थिर आणि आनंदाने असाल. मला तुझ्या जीवनात संपूर्णपणे मदत करायची आहे. तुझ्या प्रत्येक कार्यात तुला मदत करायची आहे. ती तुला हवी असल्यास होय म्हण. आशीर्वाद येतील, तुझे नशीब उजळेल. आजपासून थोडे शांत राहणे सुरू करा. कधीकधी काही बोलता न बोलताही कार्य होऊ लागतात. ते पहा. ते कसे घडते त्यावर लक्ष केंद्रित करा. कधीकधी चमत्कारही घडतात. तुम्ही इच्छा, अपेक्षा करा, कारण त्या पूर्ण होणार आहेत. तुम्ही सुरक्षित आहात. देव तुम्हाला चिंतेतून आणि काळजीतून, भीतीतून बाहेर काढत आहे. काही निर्णय होतील जे तुमच्या बाजूने घडतील, कारण देव तुम्हाला सहाय्य देतो. देव तुम्हाला उंचावतो आणि तुम्हाला एका उंच ठिकाणी ठेवतो, जिथे तुमचा कोणीही अपमान करणार नाही, तुमच्या मनाला दुखावणार नाही आणि तुम्हाला आनंदी वाटेल. देव तुमची काळजी घेतो, कारण देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव पसरवतो. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा, येणारे आशीर्वाद मला स्वीकार आहेत, असे टाईप करा. बाळा, तुझ्या सर्व काही चिंता नष्ट केल्या जातील. तुम्ही पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतील. आजचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे पसरवल्या जात आहे तिथे तिथे दिव्य ऊर्जा पसरेल, जी स्वामींची शक्ती आहे. दिव्य ऊर्जा आहे ती तुमच्या प्रत्येक अडचणीच्या कार्यात
तुम्हाला मदत करेल, तुम्हाला उंचावेल, तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टींना वेळ लागत आहे, ऊर्जा तुम्हाला प्रदान केल्या जाईल. तुम्ही ते कार्य पूर्ण करू शकाल आणि वाटेत तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळतील. देव तुमच्यासाठी भेटवस्तूही देतील, ते स्वीकार करा. प्रत्येक क्षण हा आनंदात घालवा. काळजीत राहू नका, कारण काळजीत घालेला प्रत्येक क्षण व्यर्थ होणार आहे. लाखो लोकांमधून निवड करून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आलेला आहे, कारण तुमची काळजी दूर व्हावी, तुम्हाला ते सुख आनंद प्राप्त व्हावे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण व्हावी. तुम्ही संयम बाळगावा, यासाठी देव तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहेत. देवाचे सहाय्य तुम्हाला मिळणार आहे, कारण तुम्ही त्या गोष्टींमध्ये प्रयत्न करत आहात जिथे जिथे तुम्ही देवाचे नाव घेत आहात. देव तुम्हाला मदतीचा हात देतो, कारण तुम्ही जेव्हा नाम जप करता, तुमच्या अवतीभोवती आजूबाजूला देवाचे संरक्षण कवच निर्माण होते आणि देवाचे सहाय्य तुम्हाला प्राप्त होते. बाळा, तुझ्या मनाप्रमाणे काही घडावे अशी तुझी इच्छा तू व्यक्त करत आहेस. त्यासाठी आज मी हा संदेश तुझ्या पुढे पाठवला आहे. बाळा, कधी कधी मनाला स्थिर करा, एकाग्र करा. परमेश्वराचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण तुमच्या मनाला एकाग्र करते. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुम्ही मागित असलेले आशीर्वाद अगदी तुमच्या जवळ देखील असतात, पण तुम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असते. त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाही, पण तुमचा देव तुम्हाला त्यापर्यंत पोचवतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमचा संयम देखील वाढवतो. जर तुम्ही संयमाने पुढे जाल तर तुमच्या समोर ते सर्व काही असेल जे तुम्हाला हवे आहे. प्रार्थना करत राहा, कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते. स्वामी माऊलीचा आजचा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारा आहे, तुमच्या इच्छा पूर्ण करणारा आहे. तेव्हा स्वामी माऊलीचा जय जयकार करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, तुमची भरभराट करोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी